जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर त्यांच्या कृपेने निरूपण सेवा करत आहोत, ती घडत आहे. आपण एक एक श्लोक अभ्यासासाठी घेतो आणि समर्थांनी आपल्याला त्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, मनाला काय उपदेश केलेला आहे ते आपण पाहतो. आज निरूपणासाठी 42वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे पहिल्यांदा आपण बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आपण अर्थ बघूया काय. बहुतां परी हेची आता धरावे. बहुत म्हणजे अनेक, विविध, निरनिराळ्या किंवा पुष्कळ. परी म्हणजे प्रकाराने, पद्धतीने, मार्गाने, रीतीने किंवा युक्तीने. हेची आता धरावे. धरावे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मनामध्ये घट्ट आपण दृढ धरून ठेवणं किंवा त्याची खुणगाठ बांधणं किंवा एखादी गोष्ट मनावर बिंबवून घेणं, याला समर्थाने धरावे असा शब्द वापरलेला आहे. पुढे समर्थ माऊली आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये काय सांगते की रघुनायका आपुलेसे करावे. रघुनायक म्हणजे समर्थांचं जे आराध्य दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणजे भगवंत परमेश्वर. आपुलेसे करावे म्हणजे आपुलेसे म्हणजे भगवंताला वश करून घेणं. कशाच्या माध्यमातून, तर भक्ती मार्गाने भगवंताची पुष्कळ भक्ती करून भगवंताला स्वतःकडे आकृष्ट करून घेणं, याला समर्थांनी आपुलेसे करावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे साधनेच्या माध्यमातनं आपण प्रेमाने भगवंताला स्वतःकडे खेचून घेणं, याला आपलंसं करून घेणं म्हणतात. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. दीनानाथ म्हणजे जो अनाथांचा नाथ आहे असा तो भगवंत परमेश्वर म्हणजे दीनानाथ. तोडर म्हणजे पायामधला किंवा हातामधला तोडा म्हणजे अलंकार. ब्रीद म्हणजे वचन किंवा आश्वासन. गाजे म्हणजे गरजत राहणं, गरजणे, गर्जना होणे किंवा गाजणे.
म्हणजे या श्लोकामध्ये समर्थांना काय सांगायचंय, म्हणजे समर्थ मनाला काय सांगतात, की आता तुला निरनिराळ्या पद्धतीने, मार्गाने, रीतीने हे सांगून झालेलं आहे, की तू भगवंताला आपलंसं करून घे. रघुनायका आपुलेसे करावे. आता तू भगवंताला भरपूर भगवंताची भक्ती करून प्रेमाने त्याला वश करून घे, तुझ्याकडे आकृष्ट करून घे. एक गोष्ट मनामध्ये घट्ट धरून ठेव, की आपल्याला आता भगवंत गाठायचा आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. रघुनायक म्हणजे कोण? तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र, भगवंत, परमेश्वर. हे दीनानाथ आहेत, म्हणजे अनाथांचे नाथ आहेत. त्यांच्या पायामधलं जे तोडर आहे, म्हणजे तोडा, हे या ब्रीदाचं सतत जे गरजत राहतंय ब्रीद, तर ही गर्जना करत राहतं, की मी अनाथांचा कैवारी आहे किंवा मी सगळ्यांना सांभाळीन. हे जे भगवंताने जे दिलेलं वचन किंवा आश्वासन आहे, म्हणजे ब्रीद आहे, ते सतत गरजत राहतं. म्हणजे त्यांच्या पायामधला जो तोडा आहे किंवा तोडर आहे, तेही गर्जना करत राहतं, की भगवंत हा दीन लोकांचा, अनाथ लोकांचा नाथ आहे, म्हणून त्याला दीनानाथ असं म्हणतात. आपण आधी बघितलं, की 38व्या श्लोकापासून ते या 42व्या श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोकात 4थ्या चरणामध्ये समर्थांनी हे मनाला सांगितलंय, की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे हे मना, हे सज्जन मना, तू सदैव भगवंताजवळ निवास कर. आणि प्रत्येक श्लोकामध्ये मनाला उपदेश करताना काय कर हे सांगितलेलं आहे. म्हणजे 38व्या श्लोकामध्ये समर्थ माऊली म्हणते, की मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थक्कित होऊनी पाहे. म्हणजे तू भगवंताची एवढी भक्ती कर, की परमेश्वराने थक्क होऊन तुझ्याकडे बघावं. 39व्या श्लोकामध्ये समर्थ माऊली म्हणते, की जयाचेनी योगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे. म्हणजे ज्या भगवंतापासून आपल्याला समाधान, सुख, सौख्य प्राप्त होतं, अशा त्या भगवंताला तू तुझ्या मनाचा चंचलपणा देऊन टाक आणि अंतर्यामी स्थिर हो. 40व्या श्लोकामध्ये समर्थ माऊली म्हणते, की अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे. म्हणजे तू सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून ज्या चुकीच्या कल्पना आहेत, चुकीचे तर्क आहेत, किंवा काही वेळेला आपण व्यर्थ चिकित्सा करतो, ते सगळं बाजूला ठेवून त्याच्या जागी भगवंताचा तू ध्यास घे. भगवंताचं सतत तू स्मरण ठेव. चांगल्या कल्पना तू बाळग आणि अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे. म्हणजे तू भगवंताच्या चरणाशी एक दृष्टी ठेवून राहा. म्हणजे एकीकडे आपला प्रपंच चालू असतो, पण आपण एक दृष्टी भगवंताकडे ठेवावी. म्हणजे देहाने आपण आपलं कर्तव्य करावं, पण मनाने अनुसंधान राखावं, असं महाराजांचं सांगणं आहे. त्यामुळे विवेकाने आपण चुकीच्या कल्पना, तर्क, वितर्क, व्यर्थ चिकित्सा दूर करून त्याच्या जागी शुद्ध विचार, योग्य विचार तो आणला पाहिजे. 41व्या श्लोकामध्ये समर्थ माऊली म्हणते, की विचारे बरे अंतरा बोध विजे. म्हणजे चांगल्या विचाराने हे मना तू तुझ्या अंतःकरणाची समजूत घाल, त्याला बोध कर, की खरं कल्याण कुठे आहे. बहुहिंडता सौख्य होणार नाही. तू कितीही बाहेर हिंडलास तरी तुला ते सुख मिळणार नाही. ते सुख तुला अंतर्यामीच उत्पन्न करायचं आहे. जो भगवंत तुझ्या अंतरामध्ये बसलेला आहे, तो तुला अंतर्यामी प्रकट करायचा आहे साधनेच्या माध्यमातून. आणि जो आनंद कारणावर अवलंबून नाही, तो आनंद आतून उत्पन्न करायचा आहे. सद्विचाराने सत्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून हे मना तू तुझ्या अंतःकरणाची समजूत घाल, की बाह्य विषयामध्ये तुझं जे रमलेलं मन आहे किंवा बाह्य विषयामधनं जे सुख शोधण्याची जी तुझी प्रवृत्ती आहे ती तू सोडून दे. असं तू कितीही समाधान शोधण्याचा प्रयत्न केलास तरी तुला ते मिळणार नाही, तुझं कल्याण होणार नाही. व्यर्थ श्रम होतील, कल्याणाचा हाती काही येणार नाही. आणि म्हणून तू सतत भगवंतापाशी निवास कर. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आणि म्हणून
सगळ्यात शेवटी 42व्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की मी तुला निरनिराळ्या मार्गाने निरनिराळ्या पद्धतीने हे समजावून सांगितलेलं आहे की आता हे मना तू अंतर्यामी स्थिर हो आणि खरं जे समाधान आहे, खरा आनंद आहे तो भगवंताच्या पाशी आहे. त्याच्यामुळे एक दृष्टी तू भगवंतापाशी ठेव. तू भगवंताला, रघुनायकाला प्रेमाने आपलंसं करून घे. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची. जर आपण भगवंताला आपल्याला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर आपण भगवंतावर इतकं प्रेम करावं, त्याला आळवताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी यावं की ते पाहून भगवंताच्याही डोळ्यात पाणी यावं. इतकं आपण भगवंतावर प्रेम करावं. महाराजांचा राम 3 वेळेला रडलेला आहे. म्हणजे आपल्याला ह्याची कल्पना येऊ शकते की महाराजांनी रामावर किती प्रेम केलं असेल. तसं प्रेम आपण करा. कारण भगवंताच्या पायामधलं तोडर म्हणजे तो तोडा, हे जे ब्रीद आहे भगवंतानी जे आपल्याला वचन किंवा आश्वासन दिलेलं आहे की मी दीनदुबळ्यांचा, अनाथ लोकांचा कैवारी आहे, नाथ आहे, मी दीनानाथ आहे, मी तुमचं कल्याणच करणार आहे. फक्त तुम्ही 1 पाऊल माझ्यापाशी या, मी 10 पावलं तुमच्यापर्यंत येईन. पण आज आपलं 1 पाऊल पडत नाही. त्यामुळे भगवंत अंतरलेला आहे. आज आपण भगवंताचं नाम घेत नाही. आज आपण कुठलीही उपासना करत नाही. आज आपण कुठलंही साधन करत नाही. आज आपण फक्त व्यवहार करतो. त्यामुळे भगवंत आपल्यापासून पुष्कळ दूर आहे. आज आपलं मन हे विषय विकार आणि वासनेने भरलेलं आहे. आज आपण देहबुद्धीतनं जगतो. आपल्यामध्ये अहंकार आहे, आपल्यामध्ये अहंभाव आहे. आपण दुसऱ्याला कमी लेखतो, आपण दुसऱ्याची निंदा करतो. आपल्या तोंडून कधीही चांगलं बाहेर पडत नाही. आपण लोकांना नावं ठेवतो, आपण गोष्टींना नावं ठेवतो. एवढं सगळं आपण करत असताना आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी ही संतांची तळमळ आहे. आणि म्हणून समर्थांसारखे संत आपल्याला सांगतात की हे मना तू भगवंतापाशी कायमचा निवास कर. तर तुला खरं सुख आणि समाधान मिळेल. कारण भगवंत हा नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तो कधीही त्याच्या दासाची, भक्ताची उपेक्षा करत नाही. तो कायम त्याचा अभिमान बाळगून असतो. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही देहाने कर्तव्य करा आणि मनाने अनुसंधान ठेवा. आणि देहाने एकीकडे कर्तव्य करून मनाने जर अनुसंधान आपल्याला बाळगायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर महाराज म्हणतात की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या. तुम्ही नाम घेऊन स्वतःला विसरलात की आपोआप देहबुद्धी कमी होत जाईल. देहबुद्धी गळून पडेल. तुम्ही नाम घेत गेलात की तुम्ही अंतर्यामी स्थिर व्हाल. म्हणजे नाम हे सूक्ष्म आहे. आपली वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे आणि भगवंत सूक्ष्म आहे. जे एकसारखं असतं त्याच्यात संयोग होतो. त्यामुळे आपल्याला जर भगवंत गाठायचा असेल तर आपल्याला आपली वृत्ती ही भगवंतमय करावी लागते. वृत्ती भगवंतमय होणं म्हणजे भक्ती आहे. वृत्ती तदाकार करावी लागते. भगवंत सूक्ष्मामध्ये, आपली वृत्ती सूक्ष्म आहे, ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही. मग ती जर वृत्ती भगवंतमय करायची असेल तर आपल्याला नाम घेतलं पाहिजे. आणि नामाचा आधार किंवा नाम घ्या असं महाराज का सांगतात? कारण नाम हे सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे. त्यामुळे आपण नाम घेत गेलो की आपली वृत्ती सुधारते. आपल्या अंतरंगामध्ये सकारात्मक बदल होतो. आपल्या नजरेमध्ये प्रेम येतं. आपल्या वाणीमध्ये गोडवा येतो. आपल्याकडून शक्यतो कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी आपण घेतो. सद्विचार उत्पन्न होतात. सद्वासना उत्पन्न होतात. आपल्या हातनं सत्कर्मच घडतं. महाराज म्हणतात ना की नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाही. म्हणजे आपल्या हातनं चांगलंच कर्म घडतं. म्हणजे वृत्ती आपल्याला भगवंतमय जर करायची असेल तर महाराज म्हणतात की तुम्ही नाम घ्या. म्हणजे वृत्तीचं नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. आणि एकदा का आपली वृत्ती भगवंतमय झाली की संयोग कोणाचा होतो? आपण नाम घेणार आहे. नाम, ते नाम ज्या सद्गुरूंनी दिलं ते सद्गुरू आणि
ज्या परमेश्वराचं नाम आपल्याला सद्गुरूंनी दिलं, त्यांची प्रखर साधना करून, तो भगवंत. असा सगळ्यांचा संयोग होतो. आणि आपल्या साधनेच्या मागे परमेश्वराची ताकद उभी राहते, सद्गुरूंची सत्ता काम करत असते. म्हणून कोणीही मी नाम घेतो असं म्हणून करते पण घेऊ नये. कारण सद्गुरूंच्या कृपेशिवाय आणि भगवंताच्या इच्छेशिवाय आपल्या मुखामध्ये नाम येणार नाही. आणि म्हणून समर्थ माऊली 4थ्या चरणामध्ये आपल्याला हे सांगते की मना सज्जना राघवी वस्ती कीजे, म्हणजे हे मना तू भगवंतापाशी कायमचा निवास कर. म्हणजे महाराज म्हणतात ना की जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास, कृपा करील रघुनाथ खास. नाम घेत गेलो की आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे भक्त, भगवंत, भगवंताचं नाम, सद्गुरू सगळे एकरूप होतात. आता देवाचं देवपण नामामध्ये आहे. म्हणून आपण बुद्धीने निश्चय करावा आणि प्रयत्नपूर्वक नाम घेण्याचा, म्हणजे आपलं मन भगवंताकडे लावण्याचा आपण अट्टाहास करावा. अट्टाहासाने नाम घ्यावं. कारण नामाला स्वतःची अशी चव नाही असं महाराज म्हणतात. त्यात आपणच आपली गोडी घालून ते घ्यावं लागतं. आपण जर अशा पद्धतीने नाम घेत गेलो तर ज्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण विषय, वासना आणि विकार भोगतोय, किंवा ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे विकार आपल्याला छळत असतात, ती इंद्रिय आपोआप भगवंताकडे वळतात. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या प्रापंचिक गोष्टीची हाव असते किंवा हव्यास असतो, तोच पारमार्थिक अंगाने ध्यासामध्ये परावर्तित झाला तर भगवंताची प्राप्ती होते. अशी प्रत्येक गोष्ट, म्हणजे प्रपंचामधली आसक्ती काढली की तो परमार्थ होतो. आज प्रपंचामधल्या व्यक्तींवर आपण जे काही प्रेम करतो, जो काही लोभ दाखवतो, ते प्रेम आपण भगवंतावर केलं तर त्याची भक्ती होते. म्हणजे जी गोष्ट प्रपंचामध्ये करायची त्यातली फक्त आसक्ती आणि विषय, वासना आणि विकारांचा जो त्याच्यामधला प्रादुर्भाव आहे तो जर आपण काढून घेतला तर तीच भावना शुद्ध होते आणि शुद्ध भावना भगवंताला अर्पण होते. त्यालाच भक्ती म्हणतात. त्यामुळे आपलं खरं समाधान हे भगवंतापाशीच आहे. ते मिळवण्यासाठी भगवंताचं प्रेम आम्हाला लागणं जरुरीच आहे. जसं सहवासाने प्रेम वाढतं, महाराजांनी साधं उदाहरण दिलंय की आपण गाडीतून प्रवास करतोय, आगगाडीतून, आणि 4 तासांच्या ओळखीमध्ये जो प्रवासी आपल्याला भेटलेला आहे त्याच्याविषयी जर आपल्या मनामध्ये 4 तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होत असेल, तर जर भगवंताच्या नामाचा आपण अखंड सहवास केला तर त्याच्या नामाचं प्रेम का बरं आपल्याला येणार नाही? पण आपण त्या भावनेने ते नामच घेत नाही. भगवंताचं नाम आपण घेतो किंवा जी काही उपासना करतो, साधन करतो किंवा त्याची भक्ती करतो, तर आपला प्रपंच चांगला चालू राहावा किंवा तो भगवंताने चांगला ठेवावा म्हणून बऱ्याचदा आपण भगवंताची भक्ती करतो. त्यामुळे आपल्याला त्यातलं जे प्रेम आहे ते अनुभवता येत नाही. महाराज काय म्हणतात की मनाची विषयाकडे असलेली जी ओढ आहे, म्हणजे मनाला जर उलटं केलं तर नाम होतं, तसंच मनाची जी विषयाकडे लागलेली ओढ आहे ती जर उलटी फिरवून भगवंताकडे लावली तर ती त्याची भक्ती होते. मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे की प्रापंचिक आसक्ती सोडली की त्याचा परमार्थ होतो. प्रपंचावर, मुलाबाळांवर, वस्तूंवर जेवढं प्रेम करतात ते सगळं प्रेम भगवंतावर केलं की ती भगवंताची भक्ती होते. त्यामुळे आपण भरपूर भक्ती करावी आणि आपलं मन शुद्ध ठेवावं. पण आज आपलं मन शुद्ध आहे का? म्हणजे रघुनायका आपुलेसे करावे हे जे समर्थांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय, तर त्या रघुनायकाला म्हणजे भगवंताला किंवा परमेश्वराला जर आपलंसं करून घ्यायचं असेल, प्रेमाने वश करून घ्यायचं असेल, स्वतःकडे आकृष्ट करून घ्यायचं असेल, तर आपल्या हृदयामध्ये त्याचं प्रेम भरलेलं पाहिजे. पण आज आपलं जे हृदय आहे किंवा मन आहे, अंतःकरण आहे, ते प्रेमाने भरायच्या ऐवजी कशाने भरलंय? तर विषय, वासना आणि विकारांनी भरलेलं आहे. त्यामुळे तिथे भगवंताचं प्रेम यायला जागाच उरलेली नाही. म्हणजे एखादी अडगळीची खोली जशी असते तसं आज आपल्या मनाचं झालेलं आहे. मग विषयरूपी सामान जर खोलीतनं बाहेर काढलं तर जशी खोली रिकामी होईल, तसं आपण भगवंतावर प्रेम करावं. म्हणजे
आपण मनातनं विषय वासना आणि विकार बाहेर काढले आणि भगवंताचं प्रेम आपण जर वाढीला लावलं, तर आपल्या अंतर्यामीच भगवंत प्रकट होतो आणि खरं सुख किंवा समाधान आपल्याला मिळतं. आणि हेच समर्थन आपल्याकडनं हवंय, की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे आपण सदैव भगवंतापाशी निवास करावा, त्याचं नाम घ्यावं, त्याला अनन्य शरण जावं आणि त्याला एकच मागणं मागावं. प्रापंचिक काही मागू नये. त्याला जर मागायचं असेल तर एकच मागावं. त्याला सांगावं, की तू नामाचं प्रेम दे. त्याची काकुळतीने प्रार्थना करावी, म्हणजे नामाचं प्रेम वाढेल. कारण नामभक्ती देण्यामध्ये भगवंत अतिशय कृपण आहे. तो देत नाही पटकन, नामभक्ती देत नाही. तो बाकी सगळ्या गोष्टी देईल, पण नामाचं प्रेम तो खूप उशिराने देईल. तो हर तऱ्हेने आपली परीक्षा पाहील. आपली मनोभूमिका कितपत तयार झालेली आहे, ते पाहूनच आपल्याला नामाचं प्रेम तो देईल. आणि म्हणून महाराज म्हणतात, की भगवंताकडे तुम्ही त्याच्या नामाचं प्रेमच मागा. दुसरं काही मागितलं तर तो देईल, तो दाता आहे. पण क्षुल्लक मागितलं तर क्षुल्लकच पदरात पडेल. म्हणून भगवंताच्याकडे भगवंताच्या नामाचं प्रेमच आपण मागावं. म्हणजे आपल्याला नामाचं प्रेम वाढून आपोआप आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, त्याचं खरं दर्शन होईल. म्हणजे गोपींनी श्रीकृष्णावर जसं निरतिशय प्रेम केलं, त्याच्यामध्ये कुठली वासना नव्हती. त्या देहाला पूर्णपणे विसरून गेलेल्या होत्या. श्रीकृष्णापुढे त्यांनी सगळं तुच्छ मानलं. आपलं सर्वस्व श्रीकृष्णाला अर्पण केलं. तसं आपण प्रेम करावं. म्हणजे गोपी जशा श्रीकृष्णाला अनन्य शरण होऊन राहिल्या, तसं अनन्य शरण आपण व्हावं भगवंतापाशी. मारुतीरायांनी जशी प्रभू रामचंद्रांची अनन्य शरण होऊन उपासना केली, भक्ती केली, तशी आपण करावी. रामदास स्वामींनी सुद्धा मारुतीरायांना आणि रामरायांना पूर्ण शरण जाऊन त्यांची भक्ती केली, म्हणून ते रामदास झाले. महाराज सुद्धा म्हणतात, की दैत्य दानवांनी सुद्धा भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थांनी सुद्धा तपश्चर्या केली. पण दैत्य दानवांनी विषयाचा हेतू मनामध्ये धरून तपश्चर्या केली. त्याच्यामुळे त्यांना देव प्रसन्न झाले, पण त्यांना प्राप्ती कोणाची झाली? विषयांची झाली. त्याच्यामुळे भगवंत अंतरला. पण समर्थांना भगवंताशिवाय एका भगवंता वाचून दुसरं काहीच नको हवं होतं. त्यामुळे त्यांना भगवंताची थेट रामचंद्रांचीच प्राप्ती झाली. कारण समर्थांना दुसऱ्या कशाचाही लाभ नको हवा होता. समर्थांनी रघुनायकाला जसं आपलंसं करून घेतलं, तसं आपल्याला आपलंसं करून घेता आलं पाहिजे भगवंताला. आणि हे सूत्र सांगताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये म्हणते, की बहुतांपरी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.